मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला ऐतिहासिक पाठिंबा मिळाला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मकता दाखवत मंगळवारी विविध मागण्यांचे शासन निर्णय GR आंदोलनकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले। या घटनेनंतर परभणी जिल्ह्यासह सर्वत्र मराठा बांधवांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा, लाख मराठा, मराठा, लाख मराठा। मनोज दादांचा बाले किल्ला, परभणी जिल्हा, परभणी जिल्हा। मनोज दादांचा बाले किल्ला, परभणी जिल्हा, परभणी जिल्हा। मनोज दादांचा बाले किल्ला, परभणी जिल्हा, परभणी जिल्हा। मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा। आज मराठ्यांना ओबीसी मधून हैदराबाद गॅजेटच्या नुसार या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते भव्य असं प्रदर्शन करत आहेत, आनंद उत्सव साजरा करत आहेत। आपल्या सोबत आहेत, काय सांगतात बघूया। अनेक वर्षाच्या संघर्षाला आज विजय प्राप्त झालेला आहे, यश आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वरूपातून। खरं तर हा संघर्ष अनेक वर्षाचा होता, याला मोठमोठ्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं। अण्णासाहेब पाटलाचं बलिदान, आमदार विनायकराव मेटेचं, शाळासाहेब
संघटनेचे अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अनेक लोकांनी ह्याच्या संघर्षामध्ये आपलं बलिदान दिलं आणि व्यर्थ न होतं याचं बलिदान, त्यांचं बलिदान व्यर्थ केलं नाही. म्हणजे मनोज जगारे पाटलाच्या वतीनं आणि तरुणाच्या सर्वच्या हे सशस्त्र पूर्ण तरुणाला जाते. जे रोपटे लावलं होतं वयस्कर माणसांनी त्या तरुणांनी याला वाढवण्याचं काम आणि त्याचं फळ आणण्याचं काम या तरुणांनी केलं. परभणीच्या सर्व माझ्या तमाम जरांगे पाटलाबद्दल काय बोलणार? जरांगे पाटील मी म्हणेल की मराठा करता तो अवतारच आहे देवाचा एक. त्याने समाजाचं त्यांनी भलं केलं आणि म्हणून तो असा योद्धा पुन्हा होणे नाही. म्हणून जगामध्ये असा एखादाच माणूस पैदा होत असतो की नक्की समाजाचं काहीतरी कल्याण करतो. त्यामध्ये जरांगे पाटील आहेत आणि त्यांनी खरंच सांगतो समाजाकरता त्यांचा सत्य संकल्पाचा हाता नारायण. हा जल्लोष नाही, हा संघर्ष, हा जल्लोष नाही, हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे. कारण 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू, आमचे संघटनेचे सर्व नेते असू, यांनी 20, 25, 30 वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे. आणि कोणत्या तरी रूपाने आज जरांगे पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वोत्परी लागू होत आहे. हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे. कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे. आणि तसंच आम्ही ओबीसीमध्ये आज आमची जात येणार आहे. तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा, लाख मराठा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे जे आरक्षणाचे शिरे आहे, हे आरक्षणाचे शिरे पूर्ण आमच्या जरांगे पाटील साहेबाला जाते. ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू होती. पण निरकटकरपाचं सरकार यांनी आतापर्यंत कधीही आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिलं नाही. जरांगे पाटील हे छत्रपतीचे दुसरे रूप असून हैदराबाद गॅजेट लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला एक आनंद उत्सव झाला आरक्षण भेटल्याबद्दल. मागच्या 50 वर्षाचा अखंड मराठा आरक्षणाचा लढा, मागच्या 32 वर्षाचा मी साक्षीदार आहे या आरक्षणाच्या लढ्यामधला. आणि खरोखरच मनोजदादाच्या माध्यमातून आज मराठा समाज हा तुमच्या ओबीसीमध्ये जाण्याचं आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे अख्खा मराठवाडा जवळपास त्या गॅजेटच्या माध्यमातून कुणबी म्हणून उदयास येणार आहे. आणि अक्षरशः तुमच्या असो या सरकारचं पण अगदी मनापासून अभिनंदन. कारण अशा जे आज जी आरमध्ये दिलंय त्याच पद्धतीने जर त्यांनी तुमच्या असो भविष्यामध्ये टोटली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सगळा अख्खा महाराष्ट्र जर तुमच्या असो मराठा आणि कुणबी एकच आहेत की हे जर तुमच्या वस्तू आज जर 2 महिन्यानं जर त्यांनी पास केला तर अगदी अख्खा महाराष्ट्र या भाजप सरकारला किंवा या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी सरकारला डोक्यावर घेऊन मिरवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून